बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मागच्या सामन्यामध्ये शिवसाई पोंडाने बलाढ्य अशा जेफ बॉईज माडील या संघाला पराभूत केलं होतं. या संघाकडे 2 पॉईंट आहेत सामना जिंकून, आणि त्याचबरोबर सार्थक 11 रायगड संघाकडे सुद्धा 2 पॉईंट आहेत पहिला सामना जिंकत असताना. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसाई पोंडा नाणेफेक जिंकल्यानंतर सार्थक 11 रायगड संघाने स्वीकारली गोलंदाजी आणि फलंदाजीला इन्व्हाइट केले, आमंत्रित केले, ते म्हणजे शिवसाई पोंडार संघाला. गोलंदाजी मार्कवर प्रज्योत अंबिरे. पंच सिग्नल करते सामने ते सुरू होते. बघा, सूचना आम्हाला पहिल्या सत्रामध्येच आली होती, जेव्हा सामना सुरू होईल त्यानंतर 30 मिनिटाच्या आतमध्ये शेवट षटक सुरू झालं पाहिजे. ही सुद्धा सूचना आम्ही पंचांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. बघा, पंच तिथे टाईम मॅच करतायत, टाईम तेव्हा स्टार्ट करतायत. प्रज्योत अंबिरे पहिले षटक घेऊन फलंदाजीला, स्ट्राईक एंडला विशाल. फुललेंदा आहे बॉटम हँडचा अप्रतिम वापर करत असताना क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. अशा मुवमेंटला एकदा तिथे कंप्लीट केली आहे, पण चांगलं क्षेत्ररक्षण. प्रीतम बारी डीपमधून येतोय. ही ऑल्सो बिलॉंग्स टू पालघर दांडी. हे खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. यष्टीच्या पाहताय तुम्ही अजित मोहिते आहे. सिल्ले मेड ऑफला स्वतः थॉमस डायस. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक, त्यामुळे फिल्डिंगमध्ये थोडंसं मात्र चेंजेस पाहायला मिळतात, बदल पाहायला मिळत आहेत. संगणकाच्या भूमिकेत संदीप पाटील. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन मोहसिन. प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा कॉलेज एंडकडून गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव बाजूने उजव्या हाताने मारा करेल. चांगलं कॉन्टेस्ट दोन बलाढ्य संघांमध्ये, शिवसाई पोंडा वर्सेस सार्थक 11 रायगड. ओव्हर द विकेट. गुडण्याचा चेंडू होता. खूप वेगाने चेंडू राईज करण्याचा प्रयत्न होता. चांगली फेक इथे मात्र होते. अजित मोहिते चेंडू कव्हर करू शकत नाहीये, तोपर्यंत एक क्विक सिंगल, चिकी सिंगल कंप्लीट केलं तर फलंदाज मोहसिनने. टेनिसपटू जे आपण बघतो, अशोक नाईक आणि मच्छिंद्र टेनिसपटू, ज्याप्रमाणे आपल्या हातातून ते सर्व्हिस करत असताना एक वेगळ्या प्रकारचा आवाज त्यांच्या सर्व्हिसमध्ये येत असतो. तो आवाज मला काल जेडीकडून नाही, आज मात्र इथे प्रज्योत अंबिरेकडून ऐकायला मिळतोय. चेंडू आउटसाइड एज मागे जातो. चेंडू फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की अशा मुवमेंटला वेगाचा किती वापर केला जातो, एनर्जी किती वापरली जाते. मग ती चेंडू रिलीज करताना असो किंवा टेनिसमध्ये सर्व्हिस करताना असो. सेरेना विलियम्स असतो, इथे प्रज्योत अंबिरे, आणि आपण कालच्या 2 दिवसामध्ये जेडीला बघितलंय, जयदीप भोंडुलीला बघितलंय, आणि त्याने मात्र वेगाने इम्प्रेस केलंय. प्रज्योतकडे वेग सुद्धा आहे आणि अचूक टप्पा सुद्धा आहे. स्ट्राईक एंडला मोहसिन. चेंडू आउटस्विंग होतोय. अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी फ्रॉम प्रज्योत अंबिरे. मागच्या काही वर्षामध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना मोठ्या मोठ्या संघामध्ये या खेळाडूची वर्णी लागते. खूप कमी वेळेमध्ये खूप जबरदस्त पोटेन्शियल या खेळाडूकडे आहे. प्रज्योत हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतायत. आपल्या संघाला पहिलं निर्भेळ यश मिळवण्यासाठी जबरदस्त इथे मदत केली आहे. आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आणि पहिला इथे मात्र गडी गारद करण्यामध्ये यश मिळवतोय प्रज्योत अंबिरे. फलंदाज बाद होतोय तो मोहसिन शेख. ज्या विभागातून भारतीय संघाला शार्दूल ठाकूर भेटला, अंडर 19चा एक अप्रतिम कॅप्टन भेटला, तो म्हणजेच गौतम आकरे. असे काही खेळाडू आहेत जे मात्र या पालघर डहाणू विभागाला बिलॉंग करतात. अप्रतिम क्रिकेट तिथे खेळलं जातं आणि हल्लीचे क्रिकेट स्पर्धा जी पार पाडली गेली गावदेवी मैदानावर, जे मात्र डहाणूच्या अत्यंत म्हणजे चौपाटीच्या बाजूला, समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पार पाडली आणि सुंदर मैदान आणि मोठे मोठे दिग्गज खेळाडू त्या स्पर्धेमध्ये होते. आज त्याच विभागातून हे खेळाडू बिलॉंग्स करतात. प्रीतम बारी असो, त्यानंतर प्रज्योत अंबिरे, हे 2 खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रज्योत आणि फलंदाजीला प्रज्योत. 2 प्रज्योत एकमेकांसमोर, प्रज्योत वर्सेस प्रज्योत, पण इथे मात्र प्रज्योत मडकईकर आहेत आणि गोलंदाजीवर प्रज्योत अंबिरे. धावसंख्या 3. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू पुढे आले होते, सरसावले होते फटका खेळण्यासाठी, पण काय वेग होता चेंडूवर, भन्नाट वेग. थोडासा वाईड यॉर्कर अँड डॉट. षटक पहिले समाप्त होते
आपल्या खांद्यावर जी जबाबदारी प्रत्येक वेळेला संगणक आपल्या खांद्यावर देतो, पहिलं षटक हाताळण्याची पॉवर प्लेचं, आणि तिथे मात्र ते पॉवर प्लेचं अप्रतिम षटक, इकॉनॉमिकल षटक हाताळलं आहे. अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत. बघा सर्व खेळाडू त्याच्या जवळ येत आहेत आणि ॲप्रिशिएट करतात त्याच्या गोलंदाजीबद्दल, त्याच्या कामगिरीबद्दल. इथूनच एक नवीन ऊर्जा मिळते, नवीन एनर्जी मिळते पुढची गोलंदाजी किंवा पुढचं काम करण्यासाठी, आणि ते मात्र सर्व खेळाडूला ॲप्रिशिएट करत असताना तुम्हाला इथे पाहायला मिळतात. सार्थक इलेव्हन रायगड इथे मात्र सामना इथं करतोय तो फलंदाजी करत असताना शिवसाई पोंडा या संघाचा. तुम्ही पाहता सांगेम प्रीमियर लीग सीझन 15, 15वं पर्व, 15वं वर्ष, 15वा सीझन या क्रिकेट स्पर्धेचा, सांगेम प्रीमियर लीगचा. आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन बदल, नवीन संकल्पना घेऊन सनशाईन क्रिकेटर्स मात्र जबरदस्त पर्वणी आमच्या लाडक्या रसिकांसाठी, जे खास करून मी भाविक त्या दिवशी हा शब्द वापरला होता, कारण इथे 31ला येणारे त्यांच्यासाठी हा सण आहे, आणि सणाला येणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी पर्वणी असते, आणि ती पर्वणी मात्र दोन्ही विभागातून तुम्हाला चाखायला मिळते. 38ची पार्टी असो किंवा सांगेम प्रीमियर लीगची क्रिकेट स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर सार्थक इलेव्हन रायगड संघाकडून राकेश कहार. ओव्हर द विकेट होता, गुडलेनचा चेंडू उचललाय, पिकअप केलाय, क्षेत्ररक्षक प्रीतम बारी जज करतोय आणि झेल टिपलाय. आणि बघायचं तिथून मात्र काय सिग्नल होतं, का छान झेल टिपलाय, सुंदर झेल टिपलाय. शेवटच्या चेंडूपर्यंत मुवमेंट अजिबात आपली बदल नाही, कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं, आणि बघितलं की चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. आपल्या उंचीचा खूप चांगला फायदा उचलला आणि खूप चांगला झेल टिपत असताना दुसरा धक्का दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या शिवसाई पोंडा संघाला. संघामध्ये केला नाही तो म्हणजेच शिवसाई पोंडाने. चंद्रेश, सुदन, प्रज्योत, महेश, मोहसिन, उद्देश, व्यंकटेश, शुभम गौडे, मंजित मल्लू, नंतर विशाल गौडे, गंधार नाईक आणि त्याचबरोबर बाबूलाल पठाण असे संघ तुम्ही पाहायला मिळत आहेत. आणि एका अजूनही संघ तुम्ही बघत आहात म्हणजे सार्थक इलेव्हन रायगड. थोडेसे चेंजेस आहेत त्यामध्ये. थॉमस डायस कंटिन्यू खेळतोय, अजित मोहिते कंटिन्यू खेळतोय सेकंड मॅच, पंकज जाधव कंटिन्यू इन सेकंड मॅच, ओमकार पाटील कंटिन्यू इन सेकंड मॅच, संदीप पाटील इज अ कॅप्टन इन द टीम कंटिन्यू त्या सामन्यामध्ये आहे. प्रज्योत अंबिरे या सामन्यामध्ये पुन्हा त्या आहे. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, गुडलेनचा चेंडू अप्रतिमरित्या बाउन्स करत असताना, राईज करत असताना ही डिलिव्हरी. त्यानंतर प्रीतम बारीक कंटिन्यू, त्यानंतर विवेक शेलार कंटिन्यू, राकेश कहार कंटिन्यू, आणि त्याचबरोबर जीवित मात्रे आणि सुहास पवार also in the team. राकेश कहार रोड एंड कडून ओव्हरपिच डिलिव्हरी होती, वेगवान चेंडू, स्लाइडली वाईड यॉर्कर, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. लेफ्ट आर्म गोलंदाज, आणि नेहमीच लेफ्ट आर्म गोलंदाज मी कौतुक केलं आहे. जो फलंदाजीला येतात त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं, आणि बघायचं इथे मात्र इथे गोलंदाजी केली जाते डाव्या हाताने ती राकेश कहारकडून. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. स्ट्राईक एंडला सुदन. गुडलेनचा चेंडू फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, दोन खेळाडूंच्या मध्ये एक्झिक्यूट केलाय, चांगला फटका विथ द टाइम अँड विथ द फ्लिक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. षटकार आलाय विथ द फ्लिक. काय जबरदस्त टायमिंग जुळलं होतं या फटक्यावर सुदनकडून. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता अपील पंचांकडे. यस इट इज अप्रतिम डिलिव्हरी, जो अप्रतिम लेंथने गोलंदाजी करतोय. एक ओव्हरपिच डिलिव्हरी होती, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न, मिडल स्टिकवर चेंडू होता आणि परफेक्ट चेंडू तुम्ही पाहायला जाऊन रश होतोय. पंचांकडे अपील केलं आणि ताबडतोब पंचांनी अपील उचलून धरलं. लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद होतोय तो सुदन.
किसी को बहती हवा मचिने सुद्धा उल्लेख केला होता की अशी काही संध्याकाळी सत्रामध्ये तर थोडीशी मंद गाणी अशी कानावर ऐकायला पडल्यानंतर असं वाटतं खरंच आम्ही इथे गोव्यामध्ये एखाद्या किनाऱ्याच्या बाजूला बसून समालोचन करतोय. 31चा दिवस आहे, 31 डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस आणि एक जबरदस्त लढत. भरपूर मगाशी खेळाडूंची किंवा प्रेक्षकांची आणि समालोचकांची नावं अशोक नाईक यांनी घेतली. मी सातत्याने मागचे 2 दिवस आमच्या सिनियर कॉमेंटेटरची नावं घेतो. हरीश पंड्या यांचं नाव घेतलं. माझे जे आयडल आहेत म्हणजे राजेश कोपकर मॉन्टी जे मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे यांचं सुद्धा मी नाव घेतलं. पण आवर्जून उल्लेख करेन अशा नावाचा ज्यांच्या माध्यमातून मी घडलो. ओव्हर द विकेट, ओ अप्रतिम डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. असा चेंडू जो अचानकपणे राईज झाला आणि भरपूर काही प्रश्न विचारून गेलाय. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बॅटचा हुकचा किंवा पुलचा फटका खेळायचा होता, पण बघितलं की चेंडू जास्त राईज झालाय आणि तो चेंडू लेफ्ट केला फलंदाजाने. षटकं संपतायत मैदानाच्या आतमध्ये ती मला सांगतायत विराज. दोन षटकाखेर धावसंख्या अत्यंत माफक, एकेरी अंकामध्ये 9 धावा धावफलकावर. मचिंद्र सुद्धा आमच्या बाजूला आहेत आणि मचिंद्र सुद्धा ऐकतायत की आपण हरीश पंड्यांचा उल्लेख केला, मॉन्टीचा उल्लेख केला आणि मॉन्टीचं समालोचन म्हणजे आजच्या जुन्या काळातले जे क्रिकेटर अजून ते उल्लेख करतात की मॉन्टीच्या आवाजात एक वेगळी जादू होती, राजेश कोपकरच्या आवाजाची वेगळी जादू होती. पण बालसुब्रमण्य अय्यर ज्यांच्यासोबत मी गेले 11 वर्ष काम करतोय, ते माझे गुरु जे भाईंदरचे आहेत आणि अप्रतिम क्रिकेट स्पर्धा म्हणजे जवळजवळ एक कालखंड, एक पुस्तक जरी लिहिलं तरी कमी पडेल. जवळजवळ 44 वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. जर बघायला झालं तर नावामध्येच तुम्हाला खूप काही कळेल. साऊथ इंडियन आहेत, पण मराठी भाषेवर जे प्रभुत्व आहे याच्यात तिळमात्र शंका नाही. अप्रतिम शब्द त्यांच्याकडे, अप्रतिम शब्दफेक, टायमिंग त्यांच्या भाषेचं किंवा शब्दाचं जे असतं ते अत्यंत वाखाणण्याजोगं असतं. 5वा सामना सुरू आहे. विवेक शिलारच्या हातात चेंडू दिलाय. मराठी असो, हिंदी असो, गुजरात त्यानंतर तमिळ असो, इंग्लिश, ऑप्शनच्या खूपच आणि खूपच बाहेर. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न असताना चेंडूला अप्रतिम वेग तर देत आहेत, पण दिशा मिळत नाहीये, टप्पा मिळत नाहीये आणि पहिला चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर. विवेक शेलारचा वाईड बॉल. दूरदर्शन समालोचक, रेडिओ कॉमेंटेटर बालसुब्रमण्य अय्यर, 44 वर्ष आपल्या कारकिर्दीची दिली आहे क्रिकेटला. चेंडू लोअर फुलटॉस होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, फ्लाइटेड थोडीशी डिलिव्हरी होती, फिंगर रोल करत असताना चेंडूला अँगल करत असताना बाहेर काढलंय. गुड बॉलिंग फ्रॉम विवेक शेलार. या सुद्धा खेळाडूने आपली जागा बनवली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. मयूर वाघमारे याचा मी ज्याप्रमाणे काल उल्लेख केला, खूप कमी वेळेमध्ये आपली जागा, आपल्या नावाची छाप सोडली या गोलंदाजांनी. वुडलेनचा चेंडू, रायझिंग डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. टप्पा पडल्याचा चेंडू एवढा बाउन्स झालाय की तो खेळाडूच्या डोक्यावरून निघून जातोय. वाईड बॉल कॉल केलाय पंचांनी. हाईट फॅक्टर काय असतो, चेंडू टप्पा पडल्यानंतर तो एक्झॅक्टली कुठून निघून जातोय, कुठून रिलीज होतोय, कुठून एक फिनिश होतोय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. अँड वाईड बॉल. विराज सांगतोय धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली आहे. धावफलक 11. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता. अप्रतिम फटका, फ्लिकचा एक पाहायला मिळतो, देखणा नजराणा. स्क्वेअर लेग रिजनमध्ये मिळेल ती फक्त या चेंडूवर एकच धाव. सुहास पवार डीपमध्ये आहे. हा खेळाडू मात्र संघाच्या आतमध्ये इन होतोय. सुहास पवार डीप स्क्वेअर लेगमध्ये. ओव्हर द विकेट. विवेक. गुडलेनचा चेंडू थांबून एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत आणि जोपर्यंत चेंडू घेण्यासाठी पोहोचतील शॉर्ट मिड विकेटला तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या थोडीशी कमकुवत, कारण एक फटका जो मोठा होता तो आपल्याला दुसऱ्या षटकात पाहायला मिळाला. राकेश कहारच्या जो षटकार नोंदवला गेला फ्लिकच्या माध्यमातून. फ्लिकचा एक फटका सुदनने दाखवला होता, तो सुदन तंबूत परतलाय आणि धावसंख्यात तुम्हाला पाहायला मिळते 13 धावा. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रज्योत मैदानाच्या आतमध्ये आणि मनजित मुळवी हा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. वाईड बॉल. 2 खराब चेंडू, निगेटिव्ह डिलिव्हरी पाहायला मिळते ती विवेक शेलारच्या गोलंदाजीमध्ये. काही नवीन करण्याचा प्रयत्न इथे मात्र विवेक शेलार करतायत, पण यश मिळत नाहीये. आउटसाईड दी ऑप्स्टम खूप लांब चेंडू इथे रिलीज करतायत, पिचिंग करतायत आणि दोन्ही चेंडू तुम्हाला पाहायला मिळतात ते वाईड गेलेले आहेत. धावसंख्येत होते ती भर धावसंख्या धावफलकावर अंकित होत्या त्या 14 धावा. लोअर फुलटा चेंडू डाऊन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये सुहास. पण मच्छिंद्र एका गोष्टीचं अजून एक कौतुक करायला हवं की जी साऊंड सिस्टीम आहे, व्ही फन साऊंड, आणि मागचे 4 दिवस आम्ही या स्पर्धेमध्ये समालोचन करतोय आणि ज्याप्रमाणे तुम्ही पाहतात आमच्या दिशेने आमच्या व्यासपीठाच्या बाजूला टॉप आहेत,
तो आवाज ज्याप्रमाणे घुमतो ना, तर असं वाटतंय की स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन करतोय. हो, रायझिंग डिलिव्हरी, अजून एक व्हाईट बॉल. त्यानंतर चेंडू टप्पावला तर भरपूर उंच गेला आणि नो बॉल कॉल केला. राईट डिसिजन, कारण हाईट फॅक्टर काय आहे, चेंडू कशा प्रकारे बाउन्स झालाय, किती उंचीने तो निघून गेलाय. सेकंड बाउन्सर जो होता तो मात्र नो बॉल कॉल केलाय पंचांनी. खूप चांगली भूमिका, स्पर्धेमध्ये एकही कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाही. एसटीच्या मागून अजित येतोय, अजित काही चर्चा करतोय विवेक शेलारशी. दुसरा इथे मात्र चेंडू ज्याप्रमाणे तू बाउन्स केलायस, पंचाने ताबडतोब नो बॉल कॉल केला आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. राजू दाभोळकर जे पंचांच्या भूमिकेत मुख्य पंच. नो बॉल होता, नो बॉलला फ्री हिटला एक्झिक्यूट करू शकले नाही. पुढच्या चेंडूवर मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाही. लेग बायचा सिग्नल पंच करत असताना धावसंख्येत होते ती भर. 17 ऑन द बोर्ड. तुम्ही बघू शकता मैदानावर षटक क्रमांक सुरू आहे ते तिसरं, आणि तिसऱ्या षटकात थोडीशी माफक धावसंख्या शिवसाई पोंडा या संघाची, त्यासाठी 3 गडी त्यांनी गमावलेत. जस्ट 17 ऑन द बोर्ड. ऑफस्टमच्या खूप खूप आणि खूपच बाहेर. आत्तापर्यंत या षटकातला हा मला सांगत असताना विराज तेंडुलकर की हा वाईट बॉल जो आहे याची संख्या जी आहे मग या षटकातली चौथी. 4 वाईट, 4 एक्स्ट्रा तुम्ही धावा तर दिल्याच आहात या षटकामध्ये, पण 4 चेंडू सुद्धा टाकण्याचं खेळण्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा देतायत ते समोरच्या फलंदाजांना. मोठं षटक विवेक शेलारचं. या चेंडूची गणना कुठे केली जाईल. हाताने चेंडू रिलीज करण्याच्या प्रयत्नात हाताने चेंडू स्किट होतोय आणि पंचांचा इशारा डेड बॉल. रिलीज करण्याची एक वेगळी पद्धत आहे विवेक शेलारची. चेंडू रिलीज करत असताना तो हातांना रिलीज करतात, स्किट करतात वेगाने, आणि तसं काय करताना चेंडू आता आधीच त्याच्या हातातून सुटलेला आहे. वाईट बॉल आतापर्यंत या षटकात फेकलेत ते 4. एक नो बॉल आहे. 5 धावा त्याने अशाच एक्स्ट्रा दिलेल्या आहेत. एक लेग बाईज आणि बाकीच्या 3 सिंगल आहेत. त्यामुळे लांबुल्लं षटक आणि थोडंसं मागडं षटक. तिसरं षटक मार्गस्थ असताना विवेक शेलार. पहिल्या षटकात आपण प्रज्योत अंबिरेला बघितलंय, 3 धावा 1 गडी बाद. नंतर राकेश कहार या षटकात एक षटकाराला एक षटकार मारल्यानंतर 2 गडी त्यांनी बाद केले होते. 6 धावा त्यांनी खर्च केल्या. थॉमस डायसने सुद्धा येऊन काहीतरी कानमंत्र दिलाय. बघायचं इम्प्लिमेंट कशा प्रकारे करणार मिळेला कानमंत्र. फुलटॉस आहे, समोर खेळलेत क्षेत्ररक्षक प्रीतम बारी. प्रज्योत मडकईकर याच्या बॅटमधून हा फटका एकच धाव मिळाला चेंडूवर, आणि फायनली हे षटक इथे समाप्त होते. थोडंसं लांबवलेलं, थोडासा वेळ भरपूर घेतला हे षटक संपवण्यासाठी, तो म्हणजेच गोलंदाज विवेक शेलारने. थोडेसे नाराज आहेत, नाखुश आहेत, कारण इकॉनॉमिकल षटक हाणलं आणि तिथून मात्र विकेट मिळवणं ही खासियत आहे विवेक शेलारची. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकात धावसंख्या 6.33 ची गती खूप माफक आहे, खूपच कमी आहे. 6.33 च्या गतीने आल्यात त्या 19 धावा धाव फलकावर. आज अशोक नाईक सुद्धा आमच्यासोबत, जे मात्र अत्यंत ज्येष्ठ समालोचक आहेत, सिंधुदुर्ग गोवामधले. सातत्याने भरपूर वर्ष भरपूर क्रिकेट स्पर्धा. आम्ही सकाळी जेव्हा मैदानाच्या दिवशी येत असतो तेव्हा सुद्धा बादल चौधरी यांच्यासोबत जी चर्चा सुरू होती की येणाऱ्या काळामध्ये ज्या स्पर्धा आहेत अक्षरशः तोंडपाठ झाल्यात. मी कुठली स्पर्धा कुठल्या तारखेला आहे, काय शेड्यूल आहे, तू कधी आहेस, मी इकडे आहे, सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू होती बादल चौधरी यांच्याबरोबर. प्रज्योत फुलटॉस आहे, समोर खेळले क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनवरना खूप वेगाने येत आहे चेंडूवर, थोडीशी स्पीड, फंबल झालेत आणि 2 धावेचा प्रयत्न या चेंडूवर होतोय. कारण धावांची गरज आहे शिवसाई पोंडा संघाला. धावांची आता मात्र खूप आणि खूप गरज आहे, कारण फक्त आणि फक्त 21 धावा अंकित झालेत. 4थं षटक मार्गस्थ असताना मैदानावर प्रज्योत अंबिरे या गोलंदाजाकडून. 21 लॉस ऑफ 3. काही स्पर्धा आता ज्या सुरू झाल्या त्याच्या अगोदर भरपूर कठीण काळ गेलाय. मग ते खेळाडू असो किंवा इव्हेंट्स असो, खास करून इव्हेंट कंपनीला खूप मोठा फटका बसलाय. ओव्हर पिच होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला प्लेस तर केलाय चेंडू. बघायचा चेंडू जातो तो शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये पंचांच्या बाजूने, आणि तिथून मात्र कंप्लीट करतात फलंदाज. 1 धाव पंच सिग्नल करतात. लेग बाईस, एकदम टो एंडला चेंडू लागलाय, बरोबर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लेग बाईज सुरुवात मिळते ती 1 धाव. धावसंख्या धाव फलकावर विराज सांगतात मला अंकित झाले ते एकूण 22 धावा. 22 ऑन द बोर्ड. सार्थ 11
रायगडच्या समोर खेळत असताना शिवसाई पोंडा. ऑप्शन थोडासा बाहेर, चेंडू कव्हर्समध्ये थोडासा अपिश खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत डीमध्ये, चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव कंप्लीट करते फलंदाज. डीमध्ये क्षेत्ररक्षक थॉमस डायस. धावसंख्या 23. एकमेव मोठा फटका इनिंगमध्ये लागला, तो सुद्धा दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर एकही मोठा फटका मारण्याची संधी मग कुठल्याच गोलंदाजाने दिलेली नाहीये. विवेक शेलारने मात्र स्वतःच्या गोलंदाजीमध्ये स्वतःहून धावा त्या खर्च केल्या होत्या, वाईटच्या स्वरूपामध्ये 4 आणि एक नो बॉल, पण मोठा फटका मारण्याची संधी दिलेली नाहीये. प्रज्योत, ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. एक्सपिरियन्स इज ऑलवेज व्हेरी गुड टीचर. हेच मात्र पाहायला मिळते ते प्रज्योतच्या गोलंदाजीमध्ये. इकॉनॉमिकल षटक हाताने कमी धावा खर्च करणे, कमी धावा खर्च करताना समोरच्या संघाला नामोहरम करून तिथून मात्र विकेट मिळवणे, ही खासियत आहे खेळाडूची. यष्टीच्या मागे अजित. अजितसाठी एक पारितोषिक आगळं वेगळं आमच्याकडे आलेलं आहे. ऑन साईडला ओव्हरपिच चेंडू होता, एक्झिक्यूट केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक काय तिथे डीपमध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत कंप्लीट होते ती एक धाव. प्रथमेश पाटीलने आम्हाला ऑलरेडी सूचित केलं होतं की हे प्राईज तुम्ही मैदानावर सामना जेव्हा सुरू असेल तेव्हाच तुम्ही अनाऊन्स करा, आणि ते पारितोषिक अशा प्रकारे असेल जेव्हा फलंदाजीला अजित मोहिते येईल, त्याने 20 धावा जरी कंप्लीट केल्या तर त्यासाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. ते विक्रांत केणी प्रतिष्ठान याची सर्वेसर्वा प्रथमेश पाटील यांच्याकडून. हो, चेंडू बघतायत, हलकासा चेंडूला मात्र तुम्ही आता लेगस्टिकच्या हलकासा मात्र बाहेरून निघून जातोय. वाईड बॉल कॉल केलाय. वेगवान चेंडू तर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात एक धाव मिळेल. वाईड बॉल. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट संघाची, 25 धावा धावफलकावर. यासाठी भरपूर स्ट्रगल करावा लागतोय तो शिवसाई पोंडा संघाला सार्थक 11 रायगडच्या गोलंदाजांसमोर. लेनचा चेंडू होता, अप्रतिम डिलिव्हरी. काय इनस्विंग पाहायला मिळाला. इथे अपेक्षा सुद्धा केली होती फलंदाजाने की चेंडू मात्र आतमध्ये येईल, आणि झपकन आतमध्ये येणारा चेंडू यष्ट वाकवून जातोय. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागला मैदानावर, तो शिवसाई पोंडा संघाला. धावसंख्या आपण बघूया धावफलकावर अंकित झाली ती एकूण 25 धावा. 25 धावसंख्येवर चौथा गडी बाद झालाय. गोवा पोलीस हा संघ या स्पर्धेमध्ये खेळला आहे. मुंबई पोलीस सुद्धा एक वेगळा संघ आहे, एक दांडगा संघ आहे, आणि खूप चांगले खेळाडू या संघामध्ये. राजेश तांडेल असो, त्यानंतर मग संतोष शिंदे, त्यानंतर योगेश जगताप, अमित जाधव सारखे दिग्गज खेळाडू या संघाला रिप्रेझेंट करतात, मुंबई पोलीसला. आणि याबरोबर अजून एक नाव असं मी घेईन की संदीप दळवी, वॉटर क्रिकेटर. म्हणजे मुंबई पोलीसचं वादळ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा शब्द मॉन्टिनेस त्याला दिला होता. मॉन्टिनेस त्याला हे उद्देशून म्हटला होता की मुंबई पोलीसचं वादळ म्हणजे संदीप दळवी, एक लिजंड क्रिकेटर. मॅचलेस गेम्स अँड फाउंडेशनला या संघाला त्यांनी रिप्रेझेंट केले, आणि अजूनही 40+ सामने ते आपल्या गोलंदाजीतनं दाखवत असतात. असा खेळाडू आहे संदीप दळवी. राजेश खोपकरांचा उल्लेख केला, कारण पोलिसांचा इथे उल्लेख होतोय, मुंबई पोलीसचा किंवा गोवा पोलीसचा. आणि राजेश खोपकर जे मॉन्टी नावाने ओळखले जातात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, ते सुद्धा मात्र मुंबई पोलीसमध्येच कार्यरत आहेत. शहापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून तिथे काम पाहत आहेत. प्रीतम बारी घेऊन येतात पुढचं षटक कॉमेंटर बॉक्स एंडकडून, म्हणजेच कॉलेज एंडकडून. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती एकूण 25 धावा. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. हा चेंडू बघतायत, हलकंसं अपील झालं यष्टीच्या मागून अजित मोहितेकडून, पण त्याला माहिती की इम्पॅक्ट काय आहे, चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालंय, कुठे मात्र ब्रश झालाय, हे सर्व पंचांनी बघितलं. लेग बायचा इशारा सिग्नल त्यांच्याकडून येतोय. धावसंख्या धावफलकावर लेग बायची सुरुवात अंकित झाली ती 26 धावा. भरपूर आमचे लाडके प्रेक्षक tenniscricket.in माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सांगेम प्रीमियर लीगमध्ये. लेनचा चेंडू होता, उंच गेलाय,
बघायचं आहे टायमिंग सुंदर जुळलंय का. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने ड्रॉप. झेल सुटलाय तो सुहास पवारकडून. कॉन्सन्ट्रेशन थोडंसं चुकलं. चेंडूच्या खाली बरोबर पोझिशन केलं होतं पण झेल इथे सुटतोय. विघ्नेश जुळे आमच्या बरोबर उजव्या बाजूला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. समोर युवराज जुळे आणि राकेश इरमाळी जे डाव्या बाजूला आहेत. आपल्या डोक्यावर अमरेला घेऊन मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत ती भूमिका ते पार पाडतायत. ओव्हर द विकेट प्रीतम थांबून खेळलेत. ऑन साईडला पूल केलाय. पुन्हा एकदा तिथे सुहास पवार चेंडूवर येतोय आणि तोपर्यंत मिळते ती शिवसाई पोंडा संघाला एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सरकते. धावफलकावर अंकित झाले त्या 28 धावा. नवीन आलेला फलंदाज चंद्रेश नाईक. त्याच्या बॅट पण आतापर्यंत एक धाव आली. स्ट्राईक एंडला चंद्रेश आहे आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रीतम बारी. थांबून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न कारण तेवढी मुभा देत नाहीये. चेंडू ज्याप्रमाणे टप्पा पडतोय थोडासा वेळ घेतात फलंदाज चेंडू बॅटवर येण्याचा. धावसंख्या 29. थोडासा लो स्कोर कमी धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते कारण तेवढी संधी एकाही गोलंदाजाने दिलेली नाहीये. त्यामुळे एक जबरदस्त कंटेस्टंट तुम्हाला यामध्ये शिवसाई समोर पाहायला मिळतो. तो सार्थक 11 रायगड हा संघ. शफल जरा ऑनसाईडला प्लेस केलाय. मिड विकेटमध्ये गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू जातो डीपमध्ये सीमारेच्या बाहेर. खूप आणि खूप वेळांतर येतोय चेंडू तो सीमारेच्या बाहेर. चौकार. थांबून पुन्हा एकदा हा फटका चेंडू हवेमध्ये तर गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरना चेंडूच्या खाली आणि वॉटर कॅच फ्रॉम थॉमस डायस. फलंदाज बाद. चौकाराचं उत्तर पुढच्या चेंडूवर प्रीतम बारेने दिलाय आणि धक्का लागलाय तो अजून एक मैदानावर तो शिवसाई पोंडा या संघाला. फलंदाज बाद. बॅट्समन इन. चंद्रेश नाईक तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये आणि चंद्रेशच्या सोबत आता बघायचं कुठला फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. व्यंकटेश. आघाडीचे सर्व फलंदाज तंबूत परतलेत. तब्बल 5 खेळाडू तंबूत परतलेत आणि अजून एक गोलंदाज या संघामध्ये जो ॲड झालाय त्यामुळे तो तुम्ही पाहू शकतात की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सुहास पवार येतोय. त्यामुळे हा एक गोलंदाज या संघामध्ये ॲड झालाय या सामन्यामध्ये. प्रत्येक वेळी वेगळी स्ट्रॅटेजी असते. यासाठी निलेश परदेशीचं कौतुक व्हायला हवं जे संघ व्यवस्थापक आहेत. सुहास पवार थांबून घ्यायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक मिड ऑफ वरून येतोय मिड ऑनवर झेल घेण्यासाठी आणि झेल. फलंदाज बाद. ते निलेश पाटील कोपरचे आणि त्यांचे जो चिरंजीव आहे सार्थक या नावाने हा संघ इथे खेळत असतो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. आणि लवकरच त्यांचीसुद्धा एक स्पर्धा येते. सार्थक 11 श्री निलेश दादा पाटील कोपर यांच्या माध्यमातून 11 ते 17 जानेवारी ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहे आणि 2 लाख रुपये पारितोषिक आहे. थँक्यू. हार्दिक शुभेच्छा या स्पर्धेसाठी निलेश पाटील यांना आणि त्यांच्या पूर्ण टीमला. सुहास पवार पहिल्या चेंडूवर आपल्या संघासाठी यश मिळवून देते आणि आपली निवड या संघामध्ये झाली आहे ती योग्य आहे हे दाखवत असताना. ओ गुड बॉलिंग. अजून एक चांगला चेंडू.
फलंदाज स्ट्रायकिंग एंडला शुभम पाहायला मिळतोय, नवीन फलंदाज. शुभम नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे तो व्यंकटेश. 6 गडी बाद झालेत. अर्धा डझन खेळाडू तंबूत परतलेत. धावसंख्या माफक आहे फक्त 33. चेंडू हवेमध्ये खेळलेत, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. चेंडूचा पाठलाग करावा लागेल, खूप मोठा चेस आहे. विवेक शेलारने चेंडू थांबवला. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ एफर्ट. काय क्षेत्ररक्षण दाखवलं आहे. स्वतःचा चेंडू घेण्यासाठी किंवा कव्हर करण्यासाठी, फील्ड करण्यासाठी किती वेगाने गेले, स्वतः निघून गेले पण चेंडू आतमध्ये ढकलून दिलाय. आणि रिले फिल्डिंग पाहायला मिळते थॉमसकडून. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड एफर्ट फ्रॉम विवेक शेलार. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात या चेंडूवर. व्यंकटेशने धावसंख्या 35. बघायचं हा फटका थोडासा बसलाय. सुहास पवार स्वतः चेंडूच्या खाली आणि इथे गोलंदाजी केल्यानंतर बॉल अँड कॉट, फलंदाज बाद. अजूनही धक्का लागलाय तो शिवसाई पोंडा संघाला. आणि एक जबरदस्त आक्रमण. सुहास पवार जो नॅशनल लेग ब्रेक गोलंदाज आहे, लेग कट करणारे चेंडू तुम्ही पाहता त्याच्या साथाने गोलंदाजीमध्ये 2 गडी त्यांनी 2 धक्के दिलेत या षटकामध्ये. 2 धावा फक्त खर्च करत असताना 4 चेंडूमध्ये. गुड बॉलिंग, स्लॉग ओव्हर्स अँड डेथ ओव्हरचं षटक, निर्णायक षटक. ओव्हरपिच डिलिव्हरी होती क्रिजच्या आतमधूनच समोर, फक्त स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. अँड 1 मोर डॉट. डॉट चेंडूचे पर्सेंटेज एवढे जास्त नाही आहेत या इनिंगमध्ये, पण एकेरी धाव भरपूर तुम्हाला पाहायला मिळते. फक्त सिंगल धावा भरपूर वेळा घेतल्या गेल्यात. चौकार खूप कमी पाहायला मिळतात. 1 चौकार आणि 1 षटकार आता या इनिंगमध्ये लागलेला आहे. अजून एक चांगला चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी. फूटभर चेंडू वळवला आपल्या गोलंदाजीतून सुहास पवारने त्याच्या नेहमीच्या स्टाईलच्या माध्यमातून. तर षटकं संपते 36. धावसंख्या माफक आहे धावफलकावरती. फक्त आणि फक्त विराज मला सांगतायत 35 धावा आणि 36 धावसंख्येचं लक्ष सार्थक 11 रायगड या संघासमोर. पहिला सामना जर पाहिला तर सार्थक 11 रायगड संघासमोर खेळत असताना त्यासुद्धा फक्त 35, आय थिंक 36 धावा होत्या. 36 धावा कुठल्या होत्या आणि 37 धावांचं लक्ष होतं. पण इथे मात्र तुम्ही आता अजून एका धावेवर कमी धावसंख्येवर थांबवत आहेत, ते म्हणजे शिवसाई पोंडा संघाला. आणि रन बॉल इक्वेशन ठेवलं आहे. 36 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे, ती सार्थक 11 रायगड या संघाला. सॅलसेट वॉरियर्स आणि गोवा पोलीस कॅप्टन रिपोर्ट करा नाणेफेक करण्यासाठी. आणि तो असेल तो दिवसातला शेवटचा सामना. सॅलसेट वॉरियर्स आणि गोवा पोलीस कॅप्टन प्लीज रिपोर्ट इमिजिएटली फॉर द टॉस. तर पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या अत्यंत माफक असा दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय, जो आपल्या गोलंदाजीतनं गाजवला आहे तो सार्थक 11 रायगड संघाने. 2 षटकांचा स्पेल आपण बघूया. प्रज्योत अंबिरे अप्रतिम कामगिरी. 2 षटकात एकही निर्धाव नाही. पहिल्या षटकात 3 धावा, नंतरच्या षटकात आपण जर बघितलं तर धावा खर्च केल्या त्या 5, म्हणजे 8 धावा खर्च करून 2 गडी त्याने बाद केले. हे त्याचं बॉलिंग अनालिसिस राहिलं आहे. राकेश कर 1 षटक 6 धावा 2 गडी बाद. विवेक शेलार 1 महाड षटक, लांबवलीला थोडंसं षटक 10 धावा, एकही गडी बाद नाही. प्रीतम बारी 1 षटक, एकही निर्धाव नाही, 1 गडी बाद, धावा खर्च केल्या त्या 7. आणि सुहास पवार निर्णायक षटक, 2 गडी बाद केले, अवघ्या 2 धावा. असं ॲनालिसिस राहील त्या गोलंदाजीमध्ये सार्थक 11 रायगड संघाचं. त्यामुळे हा संघ तुम्ही बघताय समोरच्या संघाला कवी धावसंख्येवर रोखतोय. अवघ्या 35 धावा आणि 36 धावसंख्येचं लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे, ते म्हणजेच सार्थक 11 रायगड संघासमोर. छोटंसं माफक लक्ष आहे, पण थोडीशी विश्रांती घेतो. तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक घेऊन येतो एक जबरदस्त याच विभागातला एक अरुंदचा एक अप्रतिम आवाज. या आपण ऐकूया पुढचं धावतं समालोचन राष्ट्रभाषा हिंदीतून. त्यांची एक वेगळी खासियत आहे. ती वेगळी खासियत काय आहे ती तुम्हाला माहिती पडेलच. 4 दिवसापासून तुम्ही ऐकताय आणि मी तर म्हणेन की ते मात्र खूप मोठे फॅन आहेत, ते म्हणजेच गुलशन ग्रोवरचे. या आपण ऐकूया कृष्णा देवजी यांना.
और सलसेट इनके बीच में मैच होगा, जो कि सलसेट वॉरियर्स कप्तान और गोवा पुलिस कप्तान टॉस कर हमारे पास जल्दी पहुंचे। आवश्यकता यहाँ से मात्र 36 रन की इस मैदान में। शायद इससे पहले भी एक अच्छी उन्होंने बॉलिंग की थी शुरुआत से लेकर, और शायद आज मैदान में सबसे कम टोटल में से और एक टोटल कम, लगभग 36 रन रोकने पड़ेंगे सामने से। धन्यवाद। मैदान पर स्वागत अजित मोहिते जो होंगे नॉन स्ट्राइक पर, और थॉमस डाइस रहेंगे जो कि स्ट्राइक पर। अजित मोहिते के लिए खास भाई एक प्राइस 20 रन अगर बनाते हैं तो प्रथमेश पाटिल की तरफ से 3000 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा। और मैच शुरू का इशारा मैदान पर, सिर्फ 36 गेंदे का खेला, 36 रन बनाने पड़ेंगे सामने से। और गेंदबाजी के मोर्चे पर एक बहुत उम्दा विशाल मैदान पर, बिल्कुल अच्छा मैच मैदान में। 36 पर 36 बनाने मतलब कोई बड़ा टोटल है नहीं सामने से। हर ओवर में आपको सिर्फ 6 रन बनाने पड़ेंगे। और थॉमस डाइस जो कि तैयार है मैदान पर, इस उनके साथ रहेंगे इस मैच में, जबकि अजीत मोहिते नॉन स्ट्राइक पर। ऑफ टर्न के बाहर से गेंद को हवा में जरूर खेला और पॉइंट सीमा रेखा से बाहर निकलती 4 रन के लिए। हल्का सा गेंद ने उछाल प्राप्त कर लेता, उसी के साथ चौवा निकला मैदान पर। 4 रन के साथ अपने खाते में इजाफा किया और टीम का टोटल स्कोर जबकि पहुंचता हुआ 4 पर। इसके बाद गोवा पुलिस का जो कि मैच होगा, और फिर से फुल टॉस गेंद, शायद अब गैप नहीं ढूंढ पाए गेंद को। शॉर्ट कॉर्नर पर थोड़ी सी खराब फील्डिंग और उसका पूरेपूर था फायदा। 5 पर पहुंचा टीम का टोटल, और थॉमस डाइस जो कि पहुंचे इस मैदान पर जबकि 5 रन पर। मतलब एक अच्छी सोच के साथ, क्योंकि आराम से बल्लेबाजी, पता है कि यहां से कोई जल्दबाजी नहीं है। एक अच्छा मैच, एक अच्छा मुकाबला। जिस टीम ने शुरुआत में पहले गेंदबाजी की वो अपने गेंदबाजी से सामने से रोका, और गोवा पुलिस टीम का जो कि इस वक्त वही टीम वापस खेलेगी, उन्होंने इशारा कर दिया। अब सिर्फ बचा है कि सार्थक इलेवन रायगढ़ टीम का सलसद वारियर्स के साथ उनका मैच होगा। ये देखिए यहाँ पर ऑफ टर्न के बाहर देखिए गेंद जा रही थी, और शायद वहां से छेड़छाड़ी करने का प्रयास कर रहे थे। वापस खेल में, और फुल टॉस गेंद ऑन साइड पर गेंद, और लॉन्ग लेग सी मारे कैसे अब बाहर निकलती 4 रन के लिए। एक खराब गेंद मैदान पर, खराब गेंद पर एक सही शॉट मैच में। टीम का टोटल लगभग 9 पर पहुंचा इस मैच में, और खेल चलता हुआ पहले ओवर का। प्रथमेश पाटिल की तरफ से 3000 रुपए का नकद पुरस्कार मिलेगा। अजित मोहिते को लगभग अगर 20 रन ये बनाते हैं अपने बल्लेबाजी में, वापस खेल में थोड़ी सी ऑफ टर्न के बाहर से फिर से मिड विकेट पर खेला, गेंद गैप में और डिप देती जाएगी। यहां पर भी लगभग 4 मैच में बैक टू बैक 2 चौवे मैदान पर। एक अच्छी बैटिंग, और एक अच्छी बैटिंग के साथ टीम का टोटल स्कोर अब इस मैच में 3 चौवे 13 रन पर पहुंचा है टोटल। अशोक नाइक सिंधुदुर्ग से भी जो कि पुलिस वालों का यहाँ पर मतलब धन्यवाद आ चुका है। ये जो कि हमारे करीबी दोस्त जो कि आशीष किनलेकर जो कि कार्यरत है कुडाल में, उन्होंने मैसेज भेजा भाई धन्यवाद इस प्रतियोगिता के लिए, और खासकर गोवा पुलिस टीम के लिए। और साथ साथ रमाकांत कुमरलकर सर, उन्होंने भी शुभकामनाएं भेजी है हमारी तरफ से। बिल्कुल
आपके लिए शायद स्वप्निल सर, आपके लिए शुभेच्छाएं, आपकी पूरी टीम के लिए रमाकांत की तरफ से। रमाकांत कुरमलकर जो कि हमारे करीबी दोस्त है, और उन्होंने भेजी है शुभकामनाएं। इस बार एक बेहतरीन शॉट और एक नजाकत भरा, इस चौवे के साथ बैक टू बैक तीसरा चौवा मैदान पर। और शायद अभी तक प्रतियोगिता में अगर देखा जाए तो पहला हैट्रिक का ये रहेगा चौवे का। साथ साथ पुलिस दल में और कुछ सिमुंदर के जो कि या महाराष्ट्र पुलिस के कार्यकर्ता पुलिस वाले प्रमोद नाइक और दूसरे जो कि विवेक नाइक जो कि अब मैच को देख रहे हैं, उनको भी धन्यवाद। अशोक नाइक के भाई भी। लेकिन सर जी सबसे बड़े के 3 चौवे लगे हैट्रिक के, पहली मर्तबा पूरी सीरीज में, और टीम का टोटल स्कोर 17 पर पहुंचा मैच में। गोवा पुलिस ने पहले टॉस जीता और शुरुआत वो करेंगे आज गेंदबाजी से मैदान पर, और दावत दी सामने से सामने टीम को जबकि बैटिंग करने के लिए। सलसेत वॉरियर्स टीम को बिल्कुल बढ़िया धन्यवाद। वापस खेल चलेगा। अशोक नाइक पूरे लॉकडाउन में हमने देखा भाई, इस वक्त पुलिस वालों ने काम किया, सफाई कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स ने काम किया। साथ साथ हमारे तरफ से देखा जाए इलेक्ट्रिक वालों ने भी बहुत अच्छा काम किया। लगभग 6 महीने लाइट नहीं गई। हर उस इंसान को भाई धन्यवाद जिन्होंने उसमें उसका सहभाग था। और फुल टॉस गेंद, खराब गेंद, नो बॉल का इशारा। और थॉमस डाई के लिए शायद तो ये आसान सा मौका था, ये बल्ले पर लगती तो जाती 6 रन के लिए, लेकिन नो बॉल का इशारा, फ्री हिट का मौका। देखिए उस लॉकडाउन के समय पर लाइट कभी भी गई नहीं किसी की भी। इतनी हवा तेज लगी, इतनी बारिश हुई, फिर भी हर वक्त उस कार्य को निभाया इलेक्ट्रिक वालों ने। मतलब भाई उनको भी धन्यवाद, क्योंकि हम टीवी पर हर बार देखते हैं कि हर किसी का स्वागत होता है, उनका कम रहता है, लेकिन उनको भी धन्यवाद। आज लाइट यहाँ पर भी मौजूद है। ओ फ्री हिट के मौके पर गेंद को खेला लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। 22 मैच में टोटल मैदान पर एक तरफा खेल, क्योंकि शुरुआत का ही ओवर में लगभग 17 रन बन चुके हैं। और थॉमस टाइस जो कि एक अच्छी बैटिंग, 2 चौवे अपने बिल्कुल बल्ले से लगाते हुए, और टीम का टोटल मतलब अभी तक 5 चौवे खर्च हो चुके, जिसमें कि नॉस्टैक के खिलाड़ी ने अजित मोहिते ने लगभग 12 रन बनाए। 8 रन अगर बनाए तो उनको प्रथमेश पाठक की तरफ से लगभग 3000 रुपए का नकद पुरस्कार इनाम मिलेगा। मतलब ये भी फर्स्ट टाइम। ओ इस बार हवा में शॉट, क्या टाइमिंग यहाँ पर, ऑफ ड्राइव का एक लाजवाब दो शॉट है ये, लेकिन शायद इस वक्त मैं कहूंगा हवा में गिर खड़ी, लेकिन एक अच्छी फील्डिंग मैदान पर, कुछ पर लगा गेंद सीमा रेखा से बाहर जा सकती है, लेकिन हवा में शॉट उतनी दूर से, हालांकि एक अच्छा कैच लपका, और मारने के बाद वहीं पर खड़े रहे, इसलिए शायद लगा कि टाइमिंग, आवाज बिल्कुल अच्छी आई थी, लेकिन गेंद हवा में खड़ी हो गई और पहला विकेट निकला इस मैच में थॉमस के रूप में। थॉमस टाइस आउट होकर वापस जाते हुए और 1 विकेट के नुकसान पर 22 पर पहुंचा है मैच में टोटल। ग्राउंड न्यूजीलैंड की तरह, इसलिए शायद सीधी बाउंड्री बहुत दूर है। आवाज इस तरह से निकली ना कि गेंद सीमा रेखा से बाहर जानी चाहिए, ऐसा सभी का मानना, और खुद बल्लेबाज का भी, लेकिन गेंद काफी हवा में खड़ी हो गई। अनुमान वहां पर गलत हुआ, लेकिन फील्डिंग की तारीफ करनी पड़ेगी। भले आपके कैमे में रन जरूर कम है, लेकिन क्या फील्डिंग वहां पर, कैच लपकते हुए। अब नया खिलाड़ी जो कि ओमकार पाटिल रहेगा नॉन स्ट्राइक पर, स्ट्राइक पर रहेंगे इस वक्त अजित मोहिते, जिनके लिए खासकर ऑफर है इस मैदान पर, मतलब 3000 रुपए का नकद पुरस्कार 20 रन के लिए प्रथमेश पाटिल की तरफ से। मतलब ये भी एक मजा रहेगा इस प्रतियोगिता का। ओह लेग स्टंप के बाहर अतिरिक्त खाते में व्हाइट बॉल का इशारा। एक व्हाइट के साथ रन गति मैदान पर पहुंची मैच में। टोटल स्कोर इस वक्त 23 पर। काफी दर्शक इस मैच का आनंद उठा रहे हैं, हमारे कमेंटेटर अशोक नाइक बता रहे थे। सभी कमेंटेटरों के नाम आपने बताए, बादल चौधरी, योगेश परब, भूषण नाइक, बिल्कुल राजा सामंत, जय भोसले, बहुत से नाम, प्रवीण कौठनकर, जो कि हमारे सभी के नाम आपने बताए, नीलेश पारसेकर हो। लेकिन अच्छा मैच भी यहाँ पर भी चल रहा है। गेंद को लॉन्ग ऑन पर खेला गया 1 रन के लिए। नाना परब भी उस मैच को देख रहे, 24 पर पहुंचा है मैच में टोटल मैदान पर। समीर पांडे भी देख रहे,
24 से हालात है मैदान पर, लेकिन आराम से मैच मिल रहा है। पता है कि यहां से कोई जल्दबाजी नहीं करनी पड़ेगी। और साथ साथ हमारे करीबी दोस्त सिंधुदुर्ग पुलिस में जो कार्यरत है आशीष किनेगर सर, वो भी वेंगुर्ला से इस मैच को देख रहे हैं, उनको भी धन्यवाद। और साथ साथ रमाकांत कुमरलस्कर वो भी मैच देख रहे हैं, उनको भी नमस्कार। मैच में ओ फुल टॉस गेंद हवा में कड़ी और शॉट फाइन लेग पर जो कि मौका उस कैच को छोड़ते हुए। पहले तो बहुत रन कम है, उसके बाद ये मैं कहूंगा थोड़ी सी खराब फील्डिंग भी। आसान नहीं होता ऐसे कैचेस लपकना, लेकिन इस स्तर पर इस जगह पर जहां पर आपको आउटस्पिल में कोई खराबी नहीं है, अच्छा आउटस्पिल है, ग्रास है पूरी दिशा में, और वहां तो आपको कैच लेने चाहिए। इससे बेहतरीन कैच आज केदार ने लिया, बेहतरीन खूबसूरत कैच लिया। ओ फुल टॉस गेंद फिर से मोड़ा ऑन साइड पर हल्के से लेग स्लिप पर, जहां पर फील्डिंग बहुत खूबसूरत है। इस एक रन के साथ रन गति मैदान पर पहुंची, अब तो रन नहीं मिलेगा वहां पर। शॉट गेंद ऑन साइड पर, मिड विकेट पर गेंद गैप में गेंद और जाएगी सीधी सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। एक तगड़ा प्रहार, एक बिल्कुल भाई एक बढ़िया ताकत शरीर में, और उस शॉट गेंद को एक सही नसीहत। इसी के साथ अजित मोहिते अपने निजी टोटल पर पहुंचे। इसी के साथ टोटल स्कोर में तब्दीली 29 पर पहुंचा है मैच में टोटल। आवश्यकता अब यहां से 7 रन के मैदान पर, और अगर बताओ ना तो यहां से ओमकार पाटिल और साथ साथ जो कि अजित मोहिते अपने खाते में 4 चौवे लगा चुके हैं 17 रन पर। अजित मोहिते आपको 3 रन बनाने पड़ेंगे, तब जाकर 3000 रुपए का नकद पुरस्कार प्रथमेश पाटिल की तरफ से आपको मिलेगा, और शायद उसके लिए आपको स्ट्राइक पर आना बहुत आवश्यक रहेगा। उद्देश्य मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर एक बहुत बढ़िया मैच, बिल्कुल अच्छा मैच और बिल्कुल बढ़िया मुकाबला मैदान पर। साथ साथ गोवा में और भी ऐसे दर्शक है जो मैच का आनंद उठा रहे। बिल्कुल बड़ा मुकाबला, सिंधुदुर्ग में भी बहुत से चाहने वाले इस वक्त हालात इस मैच को। और नीलेश पार्शेकर हमारे करीबी दोस्त है, सही क्रिकेट वहां पर ये छक्का भी मारकर मैच समाप्त कर सकते, लेकिन नहीं मारा। पता है कि 3 रन के लिए अगर 30,000 का प्राइस है ना, तो इससे अच्छा है कि आप सामने से सिंगल निकालो, क्योंकि मैच एक तरफा हो रहा है। अब यहां से सिर्फ 6 रन बनाने पड़ेंगे। वापस खेल मैदान पर, बिल्कुल बढ़िया 17 रन की बैटिंग मैदान पर। ऑफ स्टंप के बाहर कट किया, गेंद को हवा में रखा और सिर्फ हवा में ही रखा गेंद को। गेंद निकलती हुई थर्ड मैन सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। इसी के साथ लगभग उनके 20 रन पूरे 21 रन इन्होंने उनके खाते में बनाते हुए, और 21 रन में वो 5 चौवे शामिल है मैदान में। अब 2 रन की आवश्यकता, अब सिर्फ 2 रन मैदान पर जीत से पीछे। एकदम से हवा में कुछ अलग सा आ गया, शायद तो ये भी एक लगातार मौका रहेगा इस मैदान पर। ओ बिल्कुल बीट किया, लेकिन उस बीट में उतना कोई फर्क नहीं पड़ेगा, मैच लगभग समाप्त है। एक बहुत उम्दा बैटिंग मैदान में, एक शांत खिलाड़ी, कोई हड़बड़ नहीं है। और शॉट गेंद, एक तेज शॉट, इसी के साथ मैच समाप्त रहेगा। नहीं, अभी तक 1 रन बनाना पड़ेगा, हालांकि वहां पर 1 रन है, मतलब यहां से तो बिल्कुल समान हो चुका है टोटल। ये यहां से अब मौका नहीं मिलेगा गेंदबाजों को, विकेट है, गेंदें हाथियों में बचती है। शायद सिर्फ एक औपचारिकता के पहले ओवर में 17 जब बने ना, तब से लेकर यह औपचारिकता चल रही है। ओ बिल्कुल स्वीप किया वहां पर, गैप में गेंद और सिर्फ 4 रन के लिए। इसी के साथ मैच समाप्त। ये मैच जो कि सार्थक रायगढ़ टीम ने जीत लिया, उनका हार्दिक अभिनंदन। और साथ साथ इसके बाद गोवा पुलिस जो कि इस मैदान पर पहले बॉलिंग करेगी, सामने रहेंगी टीम जो कि सालसेत वॉरियर्स टीम। उन दोनों को भाई शुभकामनाएं हमारी तरफ से, और गोवा पुलिस के लिए खास शुभकामनाएं रमाकांत कुमरलकर, उन सभी दोस्तों की तरफ से। राजेश गावड़े जो कि बिल्कुल पेडनेम के जो कि और एक पुलिस जो कि वो भी जो कि भलखदन से आपको शुभेच्छा देते हुए।
मतलब काफी की तरफ सबके शुभेच्छा मिल चुके हैं पुलिस वालों को भाई उस गोवा राज्य से। धन्यवाद। येतं नाही येतं रजत, आपसे दरख्वास्त है कि आपको रुकना है। मैन ऑफ द मैच खिताब के लिए हमारे मेहमान है के लिए हम इंतज़ार कर रहे हैं, तो माफ़ी चाहेंगे आपसे, थोड़ी देर आपको वेट करना है। सो सनशाइन क्रिकेटर्स आयोजित ही प्रतियोगिता आपण पाहतोय SPL सुपर प्रीमियर लीग सांगेम प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय। वर्ष 15व्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते। याची देही याची डोळा पाहण्यासारखा क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय। 15व्या वर्षामध्ये येताना किती ऊन वारे पाणी पाऊस पाहिले असतील आयोजकांना, खरंच आयोजकांना सलाम आहे, हॅट्स ऑफ यू, सलाम करतो तुम्हाला तुमच्या कार्याला, कारण ही ट्रॉफी आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी जवळजवळ 35 ते 40 ज्यावेळी आयोजकांशी आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की 40 ते 45 टीमा आम्ही ज्या दिवशी ही ट्रॉफी आम्ही घोषित करतो त्या दिवशी येतात। ओ ग्रेट अचिव्हमेंट, सच अ ग्रेट अचिव्हमेंट, आय इम्प्रेस करणारी स्पर्धा आपण पाहतोय। आय प्राऊड ऑफ यू सनशाइन क्रिकेटर्स। सनशाइन क्रिकेटर्स आयोजित स्पर्धा आपण पाहतोय। आमच्या समेत जोडलेत प्रसादजी परब साहेब सर, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। आपण सामन्याकडे म्हणणार आहोत, सामना खूप मोठा आहे। सामना आपण पाहणार आहोत तो गोवा पोलीस वर्सेस सॅलसेट वॉरियर्स। या दोन्ही संघांचं एक वैशिष्ट्य आहे की दोन्ही संघांना एकाच